लाईट कमी करू? नाही नाही एक मिनिट तुम्ही वाटली हे साबुदाणा काय आमच्या फेमस काय ते आपण खाऊ. उपासाचं वेगळं काय? अरे उपास नाही नाही ॲक्च्युली बोललं पाहिजे बघा. आमच्याकडे आता आपण आलेलो आहोत अन्नपूर्णा हॉटेलच्या किचनमध्ये आणि इथे जे आम्हाला बघून दिसतंय अक्षरशः नवलपणा दिसतोय. जोशी साहेब आम्हाला जरा हे सांगा की तुमचे हे 3 कढई काय ठेवलेलं आहे? 2 कढया ठेवण्यामागचं कारण असं आहे की उपवासाचे जे पदार्थ असतात साबुदाणे वडे उपासाची कचोरी ही आम्ही वेगळ्या तेलात करतो. अच्छा. तो कुठलाही कुणाचा उपास मोडू नये. अरे वा. म्हणजे आम्ही इतर ठिकाणी एकच कढईसाठी घातली जाते, तुमच्याकडे वेगळं वेगळं आहे. म्हणजे मी आपल्या जनतेला आवाहन करेन की जर तुम्हाला खरोखर उपास खायचं असेल तर भीती नाही, इथे बिंदास निवांतपणे यायचं माणसांनी. कारण की त्यांची कढाई जी आहे त्यांनी स्पेशल ठेवलेली आहे. आपल्याला इथे दिसून येतोय की त्यांची जी कढाई जी आहे ते एका साईडला पोळी आणि एका साईडला साबुदाणा वड्याची कढाई आहे. म्हणजे आपला उपास कोणत्याही पैसे मोडलं जाणार नाही आहे. ही साबुदाणा खिचडी तयार. हे साबुदाणा खिचडी तयार होते. जरा हे हलून दाखवा कसं करता तुम्ही. खूपच सुंदर अनुभव होतोय आपल्याला इकडे. आणि इथे बघा इथे काकी तुम्ही काय करताय दाखवा जरा बघू. काकी जरा जोरात बोला. भाकरी करताय. कसली भाकरी आहे ही? ज्वारीची भाकरी आहे. कशा बरोबर खायचं असतं ते? झुणक्या बरोबर. हाताने बोलताय तुम्ही? कर. आता आपण बरंच ठिकाणी जोशी साहेबांच्या फेमस अन्नपूर्णा रेस्टॉरंटला जाऊन आलो आहे. त्यांच्या किचन पण कव्हर केलेलं आहे. आता आपण त्यांच्याशी जरा थोडासा गप्पा मारूया आणि त्यांच्या इतिहासबद्दल जाणून घेऊया. नमस्कार अतुल साहेब. नमस्कार. अतुल साहेब आम्हाला सांगा की हा हॉटेल अन्नपूर्णाची स्थापना कधी आणि कशी झाली होती? हॉटेल अन्नपूर्णाची स्थापना तशी झाली 1957 साली. माझ्या आजोबांनी हे प्रॉपर्टी घेतली. त्याच्यापूर्वी आमची सुपर चिक्की म्हणून जी आत्ता आहे तिथं हॉटेल होतं जोशी ब्रदर्स नावाने. ते माझे आजोबा आणि त्यांचे भाऊ बघायचे. आणि त्यानंतर 57 साली इथं एक बंगला होता, तो खरेदी करून माझी आजी अन्नपूर्णा तिचंच नाव आहे, तिच्या नावे हॉटेल चालू केलं. अन्नपूर्णा देवीचं नाव आहे. अन्नपूर्णा ही आपल्याला माहिती आहे त्याचा अर्थ काय असतो आणि खरोखर इथे ज्या हिशोबाने लोक रांग लावून खात आहेत त्याचं उदाहरण आम्हाला दिसून आलेलं आहे. जोशी साहेब अजून एक जर बोलायला लागलो तर आपल्याकडे एक स्पेशालिटी फूड काय आहे? स्पेशालिटी फूड म्हणजे आमच्याकडं प्युअरली महाराष्ट्रीयन फूड मिळतं. लोणावळ्यात एकमेव ठिकाण असं आहे की त्यात आम्ही नाश्त्यासाठी मिसळ, साबुदाणा खिचडी उपासासाठी, साबुदाणा वडा आणि आमचा बटाटे वडा हे 4 नाश्त्यासाठी फेमस आहेत. दर चतुर्थीला किंवा मोठ्या उपासाला आम्ही उपासाची मिसळही देतो, उकडीचे मोदकही देतो. आणि त्या व्यतिरिक्त जेवणात आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी मिळते, पोळी भाजी अशी आणि पिठलं भाकरी, तेही आमचं एकदम फेमस आहे. आणि मसाले भात हे जेवणात असे. म्हणजे एरवी आपल्या लोकांना असं वाटतं की लोणावळ्यामध्ये फक्त चिक्की म्हणून, असं काही नाही आहे. आपल्याकडे जोशी साहेब जे बसले आहेत गेल्या 80 वर्षापासून त्यांचा हा एस्टॅब्लिशमेंट आहे. आपल्याकडे संपूर्ण उपासाचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. आणि जोशी साहेब आता हे काळ कॉम्पिटिशनचा आहे. आम्ही बघतोय सगळीकडे कॉम्पिटिशन असते. तुम्ही कॉम्पिटिशनला कसं समोरे जाता? कॉम्पिटिशनला समोरे जाताना आम्ही आमचे जे महाराष्ट्रीयन हॉटेल आहे त्यात साऊथ इंडियन डिशेसही चालू केलेले आहेत. अरे वा. कारण का कसं होतं की फॅमिली एखादी आली की मुलाला डोसा खायचा असतो, आईवडिलांची इच्छा असते मिसळ खायची, पण मुलाला डोसा खायचा असतो, त्यासाठी आम्ही तीही चालू केलेलं आहे. आणि मागील 2 वर्षापासून आत्ता आपण जिथं बसलो आहे ते पंजाबी कॉन्टिनेंटल सेक्शनही आम्ही चालू केलेलं आहे, प्युअरली व्हेज. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्या कमिटीचं लक्ष ठेवून काम केलेलं आहे आता थोडक्यात. म्हणजे काय की इथे लोक हिल स्टेशन असल्यामुळे बरेच लोक बाहेरून पण येत असतात, त्याच्यामुळे तुम्ही पंजाबी क्युझिन पण चालू केलं. आमची अशी एक इच्छा आहे की प्युअर व्हेज प्रत्येक पदार्थ अन्नपूर्णात मिळावा. अरे वा. ही आमची एक कन्सेप्ट. आणि आत्ता जवळपास बहुतेक सगळं मिळतं आहे आमच्याकडे.
खूप सुंदर. अवंतिका मॅडम, तुमचे थोडं आपण गप्पा मारूया, चला जाणून घेऊया. मॅडम, तुमची भूमिका हॉटेल अन्नपूर्णामध्ये काय? माझी भूमिका यांना सपोर्ट करणं मेन, किंवा ठीक आहे. सपोर्ट म्हणजे एक स्त्री एक स्वतःच्या मिस्टरांना सपोर्ट करत असते. तुम्ही हॉटेल अन्नपूर्णाला काय तुमचं योगदान असतं? योगदान म्हणजे ह्या आधी ज्या वेळेला आम्ही इथे वरती राहत होतो त्यावेळेला किचनमध्ये रोज येत होते मी, अरे वा. आणि पोळ्या पुऱ्या स्वतः लाटायचं काम करायचे. म्हणजे ह्यांच्याकडे जी सिस्टम अशी आहे की अन्नपूर्णा जर बोललं तर कुठलीही स्त्री बोलले तर चूळ आणि मूळ हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आमच्यासमोर ते व्यक्ती जे बसलेले आहेत तिने स्वतः उदाहरण दिलेलं आहे की स्वतः ते पुऱ्या मळायचे नाही का, आणि लोकांना पुऱ्या लाटून द्यायचे पण. वा, खूप सुंदर. एक 21st सेंचुरी यू विल नॉट गेट अ लेडी हू इज वर्किंग इन द किचन. आय रिअली अप्रिशिएट अँड हॅट्स ऑफ टू यू मॅडम. तुम्ही खूप चांगलं काम करताय. आम्हाला अभिमान होतोय की तुमची ही जी परंपरा आहे, आपले जे ब्राह्मण परंपरा जी आहे की बाबा नाही, आपण जे काम करत असतो ते सगळ्या गोष्टी प्रामाणिक केलं पाहिजे. ब्राह्मण कम्युनिटी आपली अशी आहे की विद्या किंवा ज्ञान वाटणं हे जोशींचं काम होतं. ते तुम्ही ते तुमचं संपूर्ण संस्कृत दाखवत आहे. खूप आनंद वाटला ऐकून. जोशी, मला थोडंसं एक बोलायचं आहे की तुम्ही जे म्हटला स्त्री, तर हे अन्नपूर्णा आहे ते माझ्या आजीचं नाव आहे. आणि माझी आजी आणि माझ्या आजोबांची एक बहीण मथुताई म्हणून, त्यांचे अपार कष्ट होते, कारण ते सुरुवातीला किचन अख्खं सांभाळायचे. आणि माझ्याबरोबर माझी आजी 4-5 वर्ष होती म्हणजे व्यवसाय मी बघत असल्यापासून 4-5 वर्षाचा जो अनुभव आहे, त्यात जर एखादी बाई भांडेवाली जरी नाही आली तरी तिने प्लेट वगैरे धुवू. अरे वा, खूपच ॲप्रिशिएट करायचं. नाही, हे तर फार सुंदर आहे ना. नाही, हे कला आहे. त्याला एक भांडेवाली नाही आली काय करायचं. तर आमच्या आजीने प्लेट काढणं वगैरे, तिचं वय तेव्हा 70, ते धुवून काढलेले आहेत. मिसेसही माझी आत्ता जर कोणी बाई नाही आली काय आलं तर भाकऱ्या पोळ्या बनवते, किंवा आम्ही पुरणपोळ्याच्या वगैरे ऑर्डर घेतलं तर घरून बनवून पाठवत असतो. खूप सुंदर, खूप सुंदर. मी वारंवार सांगेन, अन्नपूर्णा नाव तिचंच आहे. तिच्या पुण्यामुळे आज आम्ही इथं आज स्थापित झालं. सर, प्रत्येक व्यक्ती, तुम्हाला हा वडिलोपार्जित एक प्रॉपर्टी मिळालेली आहे. तुम्ही चांगलं नेऊन, तुमची मिसेस पण चांगलं तुम्हाला योगदान तुम्हाला करते. मग यशाचं रहस्य तुम्ही कोणाला देणार तुमचा हा अन्नपूर्णाचा? नाही, सर्वात प्रथम म्हणजे मी माझ्या आजी आजोबांना देईन यशाचं रहस्य. त्यांच्यानंतर माझ्या आईवडिलांनी ही प्रॉपर्टी टिकवून ठेवली. अरे वा. त्यांच्या काळात त्यांनी फार म्हणजे डेव्हलपमेंट नाही केली, पण निदान टिकवून ठेवली. कुणाला दिली नाही किंवा काय, टिकवून ठेवलं. मराठी माणसाकडे प्रॉपर्टी टिकणं, हां, ती त्यांनी टिकवून ठेवली जवळपास. आणि नंतर मी वयाच्या 21व्या वर्षापासून धंद्यात आहे. अरे वा. आता मी गेले 18 वर्ष धंद्यात आहे. माझा आता 39 वय आहे. अरे वा. बहिणीने मला माझ्या चांगला पाठिंबा दिलाय. लग्नानंतर नाही, मिसेस पूर्ण नाही माझं. सो लोक असं म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, आणि आज आपल्याकडे एक एस्टॅब्लिशमेंट आहे 80 वर्षाचा बॅनर, हॉटेल अन्नपूर्णा. तर तुम्ही आमच्या मराठी बांधवांना काय संदेश द्याल? नाही, सगळ्यात पहिलं म्हणजे आता मराठी माणूस धंदा करू शकत नाही ही गोष्ट जुनी झाली असं मला वाटतंय. कारण का आता आम्ही पुण्यात पाहतोय की भरपूर मराठी व्यावसायिक चांगल्या प्रकारे धंदा करतात. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण आहेत, बाकी इतर म्हणजे सोन्याच्या धंद्यात किंवा इतरही बिल्डिंग रिअल इस्टेटमध्ये पण आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आता ते धून निघालेलं आहे, आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि अजून एक गोष्ट मला असं एक थोडंसं सांगायची वाटते की 51% नशीब आणि 49% तुमचे कष्ट याचा व्यवस्थित संगम झाला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. अरे वा, व्हॉट अ लवली मेसेज ही हॅज गिव्हन. की असं मेसेज मला कोणी दिले नाही आहे की 51% नशीब, 49% मेहनत, ह्याच्याशिवाय माणूस यशस्वी होऊ शकत नाही. खूपच सुंदर मेसेज दिलेला आहे साहेबांनी. आणि मी मराठी बांधवांना सांगेन की तुम्ही हे चॅनल बघताना तुम्ही हे लक्षात घ्या की आपणही चांगलं कामं करू शकतो, फक्त मेहनत दाखवा, चिकाटी पण दाखवा. बरोबर, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर साहेब. येत्या 5 वर्षात आम्ही हॉटेल अन्नपूर्णाला कुठे कुठे बघू लोणावळ्याला, किंवा काय नवीन डेव्हलपमेंट बघू? येत्या 5 वर्षात एक तर तुम्ही आत्ता ज्या पंजाबी सेक्शनमध्ये बसलात त्याच्यावरती AC सेक्शन एक चालू होणार आहे. अरे वा. त्याची साधारण 100ची कॅपॅसिटी असेल टोटल. आत्ता इथं 60ची आहे, तर टोटल मिळून 150ची कॅपॅसिटी आम्ही करू. नंतर जे आमचं जुनं म्हणजे जे महाराष्ट्रीयन काउंटर आहे, महाराष्ट्रीयन अन्नपूर्णा आहे, त्याचंही AC सेक्शन चालू होईल 1 वर्षभरात. तर तिथंही कॅपॅसिटी 150ची होईल. आणि एक फंक्शन हॉल येईल अन्नपूर्णा. मॅरेज हॉल नाही म्हणता येणार, 100 लोकांचं होईल. तर ते आत्ता काम चालू आहे, ऑलरेडी आमचं रिनोव्हेशन चालू आहे. आणि 16 रूम आहेत आमच्याकडं AC सगळं, त्याचं आता चालू आहे रिनोव्हेशन.
ह्यांचं कल्पना खूपच सुंदर आहे. ऑल द बेस्ट टू यू सर. होप दॅट यू गेट अ सक्सेस ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि तुम्ही तुमचं महत्त्वाचा वेळ दिलात यावेळी मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खिचडी मी जनताला हे सुद्धा सांगेन की लोकांना कदाचित कल्पना नसेल की या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत ह्याच्यामध्ये बरेच सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत. अतुल साहेब, थोडंसं आम्हाला सांगा तुमच्याकडे कोण मोठे मोठे स्टार येऊन गेलेले? स्टार म्हटलं तर सगळ्यात पहिलं मी नाव घेईन बाबूजींचं, सुधीर फडके, की जे गेले 40 वर्ष आमच्या हॉटेलला येत होते. असं ऐकून त्यांच्या इथे काहीतरी लिहिलं पण आहे ना. त्यांचा अनुभव लिहिलेला आहे का त्यांनी? अनुभव लिहिलेला आहे त्यांनी. सुधीर फडके. हा सुधीर फडके साहेबांचा इथे त्यांनी दिसून येतो बघा की त्यांच्या स्वतःचा हाताने लिहिलेलं त्यांचं ते अक्षर आहे इकडे. गेल्या 40 वर्षापासून येत आहेत. विचार करा. अजून कोण स्टार आहेत साहेब आपल्याकडे? विक्रम गोखले नेहमी आमच्याकडे येतात. अरे वा. आणि आशा काळे त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षापासून येतात आमच्याकडे. अरे वा. आशा काळे म्हणजे फार त्या खूपच जुन्या म्हणजे आमचे घरगुती संबंध आहेत. त्यानंतर पॉलिटिशियन पण भरपूर येतात. गिरीश बापट, लीलाधर डाके. गिरीश बापट नेहमीच म्हणजे आम्हाला पुण्याचे आमदार असल्यामुळे आणि आता ते मंत्री झालेत साहेब, की खालापूर टोकलाक्याला आले की मला फोन करतात की ही भाजी करून ठेव. किंवा नंतर मोहन जोशी आमदार. आत्ताच आम्ही गुरुदास कामत जे आहेत त्यांचं केटरिंग केलं. आणि म्हणजे आपल्याला बोलायला गेलं ना तर इथे एकच व्यक्ती आहे, जोशी साहेब. शुद्ध शाकाहारी जेवण पाहिजे असं माणसांनी तर माणसाने यांच्याकडे यावं. आणि गिरीश ओक साहेब, हो, यशवंतराव गडाख नगरचे, ते आमचे खिचडीचे फॅन आहेत. नंतर गिरीश ओकांच्या तर प्रत्येक मुलाखतीत मी तुम्हाला मग सांगितलं की वाया गेलेल्या अन्नाचा आपणास जादा आकार द्यावा लागेल असे बंधन मनाशी बाळगा. असा बोर्ड माझ्या आजोबांच्या हॉटेलपासून मी आजोबा बघत असल्यापासून आहे. 80 वर्षपूर्वी सुद्धा त्यांनी हा मेसेज दिला होता लोकांना. तेव्हा एवढं अन्नाचं व्हॅल्यू त्यांनी ठेवलं, अजून ठेवतायत. आणि 21वी सदीमध्ये सुद्धा त्याची लागू आहे. खूप सुंदर मेसेज त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी अजूनही पाळतायत ते. थोडे त्यांची काही वरिष्ठ लोक आहेत, जर त्यांच्याशी चर्चा करूया. या साहेब तुम्ही जरा इथे. अनंत एक जोशी साहेब, असं मी ऐकून आहे की तुमचे काही जे स्टाफ आहे ते फार पूर्वीपासून आहेत आणि इथे आमच्यासमोर जे व्यक्ती आहे ते पण जरा त्यांचं वय खूप जास्त वाटतं आहे. ते किती वर्षापासून इथे आहे या हॉटेलमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे जवळपास माझ्या जन्माच्या आधीपासून ते आहेत आणि गेले 40 वर्ष ते आमच्या हॉटेलबरोबर एकरूप आहेत. आमच्या 3 पिढ्या त्यांनी पाहिल्यात असं मी म्हणेन. की माझ्या आजोबां जेव्हा हॉटेल बघायचे तेव्हा ते जॉईन झालेत आणि आता मी बघतोय नातू तेव्हापासून ते आहेत. माझ्या जन्माच्या आधीपासून अनिल साहेब, तुमचा अनुभव सांगा. तुम्ही गेल्या 60-70 वर्षापासून इथे आहात. 40 वर्ष 60 वर्षापासून तुमचं वय आहे. 40-50 वर्ष तुम्ही इथे आहात. 40-50. तर असं तुम्हाला का वाटतं की तुम्हाला असं कधी वाटलं नाही की तुम्ही इथे सोडून दुसरीकडे जावं? नाहीच वाटलंच नाही. का असं का वाटलं? बरं वाटलं. घरगुती घरगुती समज म्हणजे त्यांनी असं मला नोकर समजलं आणि मी शेट लोकांनी यांना समजलो असतो. म्हणजे कुटुंबातलं मेंबर कुटुंब घरच मी समजतो या घरात. म्हणजे नाही येता घरी पण जातो त्यांच्या बंगल्यावर. आता काय प्रश्नच नाही. मग मला समाधान वाटतं. घरी मी राहतं जास्त तेवढं इथे जास्त. अन्नपूर्णाचं जो विटा जे आता आमच्या आहे त्यांच्या समोर व्यक्ती जे आहेत की गेल्या 40 वर्षापासून त्यांनी हा बांधून घेतलेला आहे आणि ते स्वतः अनुभव करताय की त्यांना नोकरचा अनुभव जे दिला जात नाही. त्यांना अक्षर घराचा एक कुटुंब, एक मेंबर, एक वरिष्ठ काका तुम्ही तुमचा अनुभव दिलात. खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मगाशी आम्हाला एक काका भेटले, त्यांनी त्यांचा अनुभव दिला आहे. अजून एक वरिष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. हे कोण व्यक्ती आहेत? ही व्यक्ती महादेव स्वामी म्हणून आहेत. ते आमच्या किचनचे मॅनेजर आहेत. नमस्कार. 25 वर्ष आहेत ते माझ्याबरोबर. आणि ही जी काय अन्नपूर्णाची तुम्हाला क्वालिटी दिसते, फूड क्वालिटी, त्यांची बनवले ते. नमस्कार साहेब. नमस्कार. मगाशी मी तुम्हाला पाहिलं तर तुम्ही साबुदाणा खिचडी बनवली. तुम्ही किती वर्षापासून इथे? मी 26 वर्ष झाले. 26 वर्षापासून तुम्ही मोठे मॅनेजमेंट बघता. कसं वाटतं तुम्ही काम करता? चांगलं वाटतं. घरच्यासारखं वाटतं. मी यांच्याकडे नोकर असं वाटत नाही आणि हे म्हणजे मालक असं वाटत नाही. घरच्यासारखे संबंध आहेत. आज माझ्या मुलीच्या शिक्षणापासून जे काय मदत करायची त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि आम्हाला इथून सोडून जाऊच वाटत नाही. यशाचा जो मेन रहस्य आहे कर्मचारी, आणि त्यांनी जो खरोखर पाळून घेतलेला आहे. आपली हिंदू संस्कृती त्यांनी पाळून घेतलेली आहे की व्यक्ती कोणी असू दे, कर्मचारी जर असेल तर तो आपल्या कुटुंबाचा मेंबर असतो. खूप सुंदर साहेब. जोशी साहेब, तुम्ही चांगलं एक निभवत आहे. आम्हाला खूप आनंद होतो ऐकून. का की तुम्ही या बघू बसा इथे.
अन्नपूर्णामध्ये आपण 2 वरिष्ठ व्यक्तींशी भेटलो. जोशी साहेब, एक इथे काकी सुद्धा आहेत, त्यांच्याबद्दल थोडं सांगा. त्यांच्याबद्दल मी असं सांगेन की मला असं आठवते त्यांनी माझा अभ्यास घेतलाय शाळेचा, एवढ्या वर्षापासून येत आहेत. काकी हे म्हणतात अतुल साहेब की तुम्ही त्यांना पट्टी करून मारलं सुद्धा होतं का अभ्यास घेताना? असं वाटतं नाही कधी की हा मुलगा जास्त अभ्यास करत नाही? असं नाही, तसे हुशार होते, असं पट्टी पट्टी मारण्यासारखं मारण्यासारखं नाही. नव्हते. आणि काकी तुम्ही इथे किती वर्षापासून काम करता? 25-26 वर्ष होऊन गेले. 26 वर्षापासून काम करता. का म्हणून तुम्ही 25 वर्षापासून तुम्हाला आता लोकांनी कधी ऑफर नाही दिली की या मॅडम आमच्याकडे या का की आम्ही तुम्हाला जास्त पगार देऊ, असं कधी तुम्हाला? नाही, असं आम्हाला कधी वाटलं नाही. आम्हाला हे घरच्यासारखे. त्याच्यासारखं वाटतं म्हणजे काय जरी तुम्ही सोडणार नाही, त्यांनी तुम्हाला सोडलं तुम्ही त्यांना सोडणार नाही, असं आहे. नाही. खूप सुंदर. आणि आमच्यासमोर अजून एक व्यक्ती आहेत, जोशी साहेबांचे खास कॉलेजचे मित्र. या साहेब, आपण 2 व्यक्तींशी भेटलो, एक काकीशी भेटलो. अजून त्यांचं एक रहस्य आहे, त्यांचे मॅनेजर, मुख्य मॅनेजर जे शाळेतले मित्र आहेत, बरोबर ना? 1ली ते 10वी आम्ही एकत्र, 1ली 10वी ते सोबत होते आणि शाळेचे मित्र त्यांनी सोबत घेऊन ठेवलेला आहे. मित्र माझे गेले 20 वर्ष माझ्याबरोबर आहे. नमस्कार साहेब. दादा, आपलं नाव? संतोष सरदेशमुख. अण्णा म्हणतात मला. अण्णा म्हणतात. अण्णा, तुम्ही गेल्या किती वर्षापासून इथे आहात? 20 वर्षापासून. तसं पाहायला गेलं तर मिस्टर अतुल जोशी आणि मी शाळेपासून विद्यार्थी आहोत, आम्ही शालेय मित्र आहोत. त्यामुळे त्यांचे माझे फॅमिली रिलेशन आहे शाळेपासूनचे. त्यांच्या आईवडिलांना मी माझे काका काकू मानतो आणि ते पण मला अतुल जोशीचाच मान देतात, म्हणजे दुसरा मुलगाच मानतात, मुलासारखंच मला मान देतात आणि मी त्यांच्या घरातलाच एक सदस्य आहे. म्हणजे यशाचा मेन जो फॉर्म्युला त्यांच्याकडे एवढंच आहे जोशी साहेबांकडे की प्रत्येक व्यक्तीचं व्हॅल्यू ठेवा माणसांनी, आणि हे शाळेचे मित्र त्यांच्यासोबत आहेत. आज आपण शाळेचे मित्र विसरलो, पण हे शाळेचे मित्र सोबत आहेत, त्यांच्या मॅनेजमेंट बघतो. खूपच सुंदर साहेब. ऑल द बेस्ट टू यू. देव करून तुम्ही त्यांच्यासोबत कधीही राहा, आयुष्यभर. थँक्यू. धन्यवाद. अन्नपूर्णा हॉटेलमध्ये फक्त वरिष्ठ लोक नाही आहेत, काही तरुण लोक पण आहेत. साहेब नमस्कार. आपलं नाव? प्रफुल्ल पाटील. प्रफुल्ल साहेब, तुम्ही गेले किती वर्ष या हॉटेलमध्ये? 8 वर्ष. तुम्ही कोणतं क्षेत्र बघताय? मॅनेजर म्हणून. मॅनेजर बघता, कॅशियर वगैरे बघता? हां, कॅशियर. मुख्य काम बघतात, कॅश बघतात. माणसाने यांच्याकडे चांगलं ओळख ठेवा. माणसाने अन्नपूर्णा सगळे कॅश तेच बघतात. असं कधी पाळी आली नाही का तुम्हाला की हे काम काय दिवसभर 12 तास बसून हेच काम करायचं फक्त? असं काहीच नाही, असं काहीच नाही. असं घरच्यासारखंच आहे मग. घरच्यासारखा अनुभव आहे. अतुल साहेब खूप चांगले आहेत, खूप चांगले, खूप चांगले आहेत, खूप चांगले, घरच्यासारखंच हे करतात. सगळे व्यक्ती त्यांच्यामध्ये चांगले बोलत आहेत, तर 100% ते खरोखर एक खूपच चांगले व्यक्ती असणार आहेत. अतुल साहेब, खरं सांगतो तुमचं नावही अतुल आहे, आईवडिलांनी चांगलं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही ते अनुभव आम्ही सगळ्यांनी तुमच्याशी शेअर पण केलेला आहे. देव करे की तुम्हाला खूप यश तुमच्या नेहमी सोबत राहू दे, अशी आमची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराज. थँक्यू. हॉटेलमध्ये आपण बरंच काय बोललो, त्यांच्या जेवणाबद्दल बोललो. आता आपण लाईव्हमध्ये बघूया. जोशी साहेब, हे काय आहे नक्की? साबुदाणा खिचडी? साबुदाणा खिचडी. पण साबुदाणा खिचडी लाल रंगाची नाही, आम्ही लाल तिखट टाकतो. कारण बाहेर ठिकाणी जी साबुदाणा खिचडी बनते ती फक्त हिरव्या मिरच्या टाकून बनली जाते. आम्ही खास लाल तिखट टाकून साबुदाणा खिचडी करतो, त्याला चांगली वाफ आणतो, त्यामुळे तो रंग असा आहे. आणि हा नॅचरल कलर आहे, नॅचरल कलर वगैरे टाकलेला नाही, लाल तिखट आहे. आणि पुन्हा हे आपलं बटाटे वडे जे आहेत, बटाटे वडे ह्याच्याबद्दल सर ह्याचं काय, हे किती मोठी साईज आहे आणि हे तुम्ही काय स्पेशल आहे? बटाटे वडे म्हणजे आम्ही आमच्या बटाटे वड्यात कांदा घालत नाही आणि पुदिनाही घालत नाही, तरी आमच्या बटाटे वड्याचे खूप चाहते. बटाटे वड्यामध्ये कांदे टाकत नाही तुम्ही? नाही, आणि हे पुदिनाही टाकत नाही, तरी आमच्या बटाटे वड्याचे लोक चाहते आहेत. हे मी असं सांगितलं, टाकत नाही आम्ही, तरी आमचा वडा खाण्यात. म्हणजे हे अगदी नवळ गोष्ट आहे की जे महत्त्वाची गोष्ट तुम्ही टाकत नाही तरी तो चवीदार आहे. चवीदार आहे. त्याचा जो ठेचा असतो बटाटे वड्याचा मसाल्याचा, तो आमचा खास आम्ही बनवतो. नंतर ही काय साहेब, हे काय मिसळ आहे. हे आमच्याकडे कशी पद्धत आहे, नॉर्मली तुम्ही मिसळ अशी पाहिली असेल की बाउलमध्ये सगळं मिक्स करून असतो. आम्ही वेगवेगळ्या वाट्यांमध्ये देतो. यात फरसाण, कांदा वगैरे सगळं मिक्स आहे, बटाटा भाजी, पोहे, आणि हे रस्सा आहे, ते मटकीचा रस्सा आहे. ते दोन्ही मग प्लेटमध्ये मिक्स करून लोक खातात. त्यांच्या हिशोबाने खातात. त्यांच्या हिशोबाने. किती तिखट पाहिजे किंवा किती सुकं पाहिजे, किती सुकं पाहिजे वगैरे त्यांच्या हिशोबाने, अशी आमची पद्धत आहे. हा खरवस आहे. आणि हा एक खरवस पण आहे. खरवस लोणावळ्याला बघायला मिळणार नाही आपल्याला. यांच्याकडे 365 उपलब्ध असतो का? 365 मी म्हणणार नाही, पण आठवड्यातले 4 दिवस असतो. वा, खूप सुंदर. सोलकढी आहे, ग्लास नाही.
मग तुम्ही बोलले की तुम्ही किचनमध्ये योगदान देता. चला बरं जाणून घ्या नक्की तुम्ही काय योगदान देता किचनमध्ये. हे जरा पिठलं भाकरीमध्ये वर्णन करा काय आहे. हे पिठलं भाकरी आहे. ही भाकरी ज्वारीची आहे आणि पिठलं आपण नेहमी करतो तसं बेसनाचं पिठलं आहे. आणि ठेचा मेन त्याचं आकर्षण ठेचा आहे जो मिरची, लसूण, शेंगदाणे आणि खडे मीठ यापासून तयार करतात कुटून. हां, कुटून म्हणजे रोजच्या रोज हाताने कुटून हा केला जातो. हां, तसा कुटून केला जातो. हा खलबत्त्यात तसा कुटून केला जातो. आणि माझे आजे सासरे त्यांचे मित्र आचार्य यात्रे हे कायम घेऊन जायचे. अगदी आचार्य यात्रे, माय गॉड, दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे आचार्य यात्रे सुद्धा यांच्याकडे येऊन द्यायचे. अजून काय मला जास्त बोलण्याचं कारण नाही. बस बहुत जास्त बोलू नका, माझं मन भरत चाललंय. खूपच सुंदर आहे अनुभव. आम्हाला इथे खूप आनंद होतो तुमची चर्चा करताना साहेब. देव करे की तुम्ही असंच प्रगती करत राहा अशी इच्छा आहे सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.